सर्व बघणाऱ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आज मी आली आहे लोणावळ्यामधील पुष्पा कुटीर बंगला नंबर 4 मध्ये आणि इकडचा वातावरणाचा अनुभव आणि झालेल्या पिकनिकची मजा तुमच्यापुढे मांडायला। बंगला हा कसा वाटला? 3 BHK बंगला आहे। 2 मास्टर बेडरूम आहे आणि एक सिंगल बेडरूम आहे आणि कॉमन बाथरूम पण एक आहे। बंगला तसा मला ठीकठाक वाटला आहे। माझा अनुभव मी तुमच्या पुढे मांडलेला आहे। तुम्हाला कसा वाटतं तुम्हीही मला सांगा। बंगल्याचे डिटेल मी सगळे दिलेले आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन टाकलेलं आहे आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की भेट द्या आणि नसेल आवडला असेल तर हा व्हिडिओ बघा। मला काय वाटलं ते मी सांगितलेलं आहे। आम्ही नंतर टायगर पॉईंटला गेलो, धुक्याची चादर मस्त अंगावर घेतलेली आहे, स्विमिंग केलेलं आहे, नाच गाणी धमाल मस्तीने भरलेला हा व्हिडिओ आहे। तुम्हालाही नक्की आवडेल। बघा, आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। इथे हा असा मोठा बेडरूम आहे। तुम्हाला बाथरूम दाखवते। हे मोठा असं बाथरूम आहे, खूप कर्टन उघडून इकडनं गॅलरी। इथे दुसरा हा बेडरूम आहे। ठीक है तसं जाओ का हेलो हेलो, चला मेरे साथ, चलो 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 चलो, आजा 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 आजा, आया। हा एक असा बेडरूम आहे। सीलिंग, पंखा थोड़ा पुराना लग रहा है। पंखा चाहिए? पंखा चलाओ। पंखा ये देख पंखा चालू। सोना है तेरे को, सो जा। पंखा है ना, हाँ वहाँ पे ना चलाओ ना, चलाया बस। हा एक बेडरूम आहे। कॉमन बाथरूम, जेवण करण्यासाठी आम्ही हॉटेल कामतमध्ये आलेलो आहोत। ते बंगल्याच्या जवळच हॉटेल आहे, जेवण पण चांगलं मिळतं। आंटी का बोला लेना। बहुत रिस्की है।
एक और बाकी आपके बटर रोटी है ना? हाँ बटर रोटी, उधर रोटी है अपनी जगह से बटर रोटी है ना बाकी। भैया आप सब प्लेन रोटी लेकर आए, बटर रोटी नहीं लाए? बटर रोटी याद है अपन एक बार उधर डिस्क में गए थे बॉम्बे, जो पहले लियोपोल्ड गए थे, फिर भाव अपन ने देखा तो अपन ने डिसाइड किया भाई निकलो बहुत भारी पड़ जाएगा, अपन नीचे चले गए थे पीछे ये अपना रेडियो हाउस एक पीछे की तरफ था, वहाँ पे अपन गए थे, फिर वहाँ पे हम लोग जाके बैठे उन्होंने मर जाएंगे मेंचो इतने टीम वाले हैं वहाँ जो दिल हम लोग चौड़ा निकल गए तो ब्लू था ही करून आम्ही आलेलो आणि आता थोडा वेळ रूममध्ये बसणार आहे आणि मग संध्याकाळी पूलमध्ये जाणार आहे। पूलची काही थोडीफार मजा मी तुम्हाला दाखवणार। ब्लू पाणी हा बंगला तसा मला ठीकठाक वाटला, पण थोडा विचार करा घेताना, म्हणजे आम्ही जे मागे बंगल्याचे मी काही व्हिडिओ टाकलेले होते ते मला जरा बरे वाटले त्यापैकी, पण इथे जरा ठीकठाक आहे, जरा जुना असा वाटतोय, बाकी ठीक आहे। बघा तुम्हाला जर आवडला असेल तर बेहद हसी ऐसे गुजरे। रात्रीच्या वेळी इथे असं वातावरण आहे। पूल छोटा असला तरी मजा येते, थोड्याशा लाईट आहे पण साईडच्या लाईट नाही आहे, वातावरण खूप थंड आहे। हाँ पैर यहाँ पे नीचे होगा टच, मैं पकड़ के बैठा हूँ, यहाँ पैर टच नहीं होगा, मैं पकड़ के बैठा हूँ तो पैर चला, मजे तो मजा ले मिला रहा पानी। छोटा असला तरी मजा येते, थोड्याशा लाईट आहे पण साईडच्या लाईट नाही आहे, वातावरण खूप थंड आहे। हाँ पैर यहाँ पे नीचे होगा टच, मैं पकड़ के बैठा हूँ, यहाँ पैर टच नहीं होगा, मैं पकड़ के बैठा हूँ तो पैर चला, मजे तो मजा ले मिला रहा पानी। मजा येते, ग्रुप पिकनिक असेल तर आपल्याला मजा येते। बघू शकता बाहेरून कसा हा बंगला दिसतोय, हा पूल आहे आणि हा बंगला, इथे साईडला 2 गाड्या पार्किंग लागू शकतात। साईडला 2 गाड्या लागू शकतात आणि साईडला पण बंगले आहे भरपूर, आणि तिथे पण ते रेंटवरच गेलेले आहे। रियाज म्हणून बाजूला बंगला आहे, चांगला दिसतोय तो पण। जाती हूँ सकाळी उठून आता टायगर पॉइंटला जायचं असं म्हणतात, बघू आता
किती वाजता सगळे उठतात, मी तर उठली सकाळचे 7 वाजलेले.